समर्थ, उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीचे माघ महिन्यातील काय महत्त्व आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भीष्मद्वादशी असे सण येतात. तसेच माघ पौर्णिमा, गुरुप्रतिपदा यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे संकष्टी चतुर्थी. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली गेली आहे. काही ठिकाणी या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे केले गेले जाते. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत हे एक विशेष असे व्रत आहे, कारण या महिन्यामध्ये गणेश जयंती आहे. म्हणून या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच या महिन्यातील माघी संकष्टी चतुर्थीला अतिशय असे महत्त्व आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करून आपली पूजा गणपती बाप्पांना अर्पण करतात. तर संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे. तो समरंगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत आणि पूजत असतात. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतात अशी मान्यता आहे. तर माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय आहे संध्याकाळी 9:39 आहे. तर संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला महत्त्व का दिले जाते? कारण एक संकष्ट चतुर्थीचे व्रत हे काम्य व्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याने संकष्टी चतुर्थीला दुर्वा अर्पण केल्याच पाहिजेत. तसेच संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व आहे. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून व्रताची सांगता केली जाते. श्री स्वामी समर्थ.